तापमानाचा पारा इतका वाढलाय की सतत काहीतरी थंडगार पेय प्यावेसे वाटतात किंवा मग कुल्फी, आईस्क्रीम असे थंड पदार्थ खावेसे वाटतात. तर मग चला घरीच बनवूया थंड थंड कॅरमल मलाई कुल्फी. खूप सोप्या पद्धतीने तयार होते आणि घरच्या घरी तुम्ही ही बनवू शकता. कुल्फीचं टेक्स्चर, रंग हे सगळं पाहून तुम्हाला विश्वासच बसणार नाही की आपण घरी बनवलेले आहे आणि त्यात कोणतंही प्रिझर्वेटिव्ह किंवा फूड कलरसुद्धा वापरलेला नाही आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. कुल्फीसाठी आपण पूर्ण 1 लिटर दूध वापरणार आहोत आणि तेही फुल फॅटवालं दूध वापरायचं आहे. घट्ट असतं आणि त्यामुळे कुल्फीसुद्धा छान मलाईदार तयार होते. दूध पटकन खाली लागू नये त्यासाठी मी इथे जाड तळाची कढई घेतलेली आहे. त्यात हे 1 लिटर दूध घालायचं आणि गरम व्हायला ठेवू द्यायचं. दूध गरम होतंय तोपर्यंत आपण काही ड्रायफ्रूट्स कट करून घेऊया. तर इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स घेऊ शकता, जसं काजू, बदाम, पिस्ता, जे आवडीचे असेल ते घेऊ शकता. मी बदाम आणि पिस्ता वापरणार आहे. तर इथे बदाम जे आहेत ते मी असे कापून घेणार आहे. ड्रायफ्रूट्स काही वेळेला मिक्सरला वाटताना ते पूर्णपणे बारीक होत नाही, त्याचे तुकडे तुकडे राहतात. तर ते राहू नये त्यासाठी मी असे बारीक करून घेते, म्हणजे ते मिक्सरला सुद्धा पटकन बारीक वाटले जातील. इथे मी 1 मोठा चमचा पिस्त्याचे पातळ असे काप घेतलेले आहेत आणि 12 बदाम घेतलेले आहेत. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेगवेगळे ड्रायफ्रूट्स वापरू शकता. दुधाला सुद्धा छान उकळी आलेली आहे. आता या दुधातून 1 ते 1.5 पळी दूध आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. कुल्फी बनवताना तुम्हाला फुल फॅट दूधच घ्यायचं आहे, जेणेकरून आपले कुल्फीचं मिश्रण जे आहे ते मलाईदार तयार व्हावं. कारण आपण इथे मावा वापरणार नाही आहोत आणि मावा नाही वापरणार त्यासाठी आपल्याला एक मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. बाजूला काढलेल्या दुधामध्ये घालायचे 3 चमचे मिल्क पावडर आणि 1.5 चमचा कॉर्नफ्लॉवर. कॉर्नफ्लॉवर घातल्यामुळे या मिश्रणाला छान घट्टपणा येतो आणि टेक्स्चरसुद्धा छान होतं. आणि मिल्क पावडर वापरल्यामुळे याला छान मलईदार अशी चव येते, म्हणजे जसं मावा घातल्यानंतर कुल्फीला चव येते तशी चव येते. मस्त मलईदार घट्ट अशी आपली कुल्फी तयार होते. ह्या गरम दुधामध्ये गुठळी तयार न होता कॉर्नफ्लॉवर आणि मिल्क पावडर दोन्ही चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता हे दूध जे उकळतंय ते आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे. अजिबात खाली लागता कामा नये. जर सोडून दिलं तर खाली लागू शकतं. आणि छान 1 लिटर दुधाचं अर्ध दूध होईपर्यंत आपल्याला हे उकळवायचं आहे. आणि जी कडेला मलई लागते ना, ती अधूनमधून तुम्हाला काढून दुधातच मिक्स करायची आहे, म्हणजे ती मलईसुद्धा वाया जायला नको. त्याने आपल्या कुल्फीला खूप छान टेक्स्चर येईल आणि चवही छान लागेल. तर आता इथे उकळवता उकळवता दूध अर्ध झालेलं आहे. त्यानंतर आपण घालूया हे कॉर्नफ्लॉवर आणि मिल्क पावडरचं मिश्रण. ते अगोदर मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर हळूहळू दुधामध्ये घालून सतत ढवळत हे मिक्स करून घ्यायचे. दुधाला छान उकळवून आता हे दूध थोडं घट्ट झालेलं आहे. ते आता आपण बाजूच्या गॅसवर ठेवूया आणि आपण कॅरमल मलाई कुल्फी बनवतोय त्यासाठी इथे साखर वितळवून घेऊया. पॅनमध्ये मी 1 कप साखर घातलेली आहे. तर ती आता आपल्याला बारीक गॅसवर सतत ढवळत वितळवून घ्यायची आहे. कॅरमल आपण तयार करतो साखरेचं, त्यासाठी सतत ही ढवळायची आणि फक्त वितळेपर्यंतच आपल्याला गॅस चालू ठेवायचे. साखर वितळून हलकासा तिचा रंग बदलला, हलकासा जो तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये, असा रंग झाला की लगेचच गॅस बंद करायची. साखर वितळवत असताना बाजूला आपण जे दूध उकळायला ठेवलेलं ते सुद्धा अधूनमधून मिक्स करत राहायचं, नाही तर ते खाली लागू शकतं. आता हे तयार केलेलं कॅरमल लगेचच आपल्याला ह्या दुधाच्या मिश्रणामध्ये घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. कुल्फी बनवण्याची ही प्रोसेस तुम्हाला पूर्ण वेळ बारीक गॅसवरच करायची आहे, जराही जास्त गॅस ठेवायची नाही. कॅरमल जेव्हा आपण दुधामध्ये घालतो तेव्हा तुम्हाला असा घट्ट साखरेचा गोळा दिसेल, पण काही अडचण नाही आहे. सतत मिक्स करत राहायचं, लगेचच ते काही वेळानंतर पूर्णपणे ह्या दुधाच्या मिश्रणामध्ये विरघळून जातं. तर आपल्याला आता सतत ढवळत अजून हे मिश्रण घट्ट असं करून घ्यायचं आहे. घरी बनवलेली ही कुल्फी खाल तर तुम्हाला विश्वासही बसणार नाही की ही घरी बनवलेली आहे. इतकी भारी होते, म्हणजे मार्केटमध्ये असते ना त्यापेक्षाही छान होते. तर तुम्ही नक्कीच ही ट्राय करून पहा. आता हे मिश्रण छान घट्ट झालेलं आहे. त्यानंतर मी इथे घातलेली आहे पाव चमचा वेलची पावडर आणि वेलची पावडरसुद्धा मिक्स करून घ्यायची. 1 लिटर दुधामधला ना आपल्या अर्ध्यापेक्षा कमी हे दूध झालेलं आहे आणि मस्त घट्ट मिश्रण तयार झालं आहे. आता पूर्ण थंड करून घ्यायचं. हे मिश्रण थंड झाल्यानंतर अजून छान रबडीसारखं घट्ट झालेलं आहे आणि असंच आपल्याला मिश्रण हवे कुल्फीसाठी.
आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं थंड झालेलं मिश्रण ओतून घ्यायचं आणि तुम्हाला जे आवडतात ड्रायफ्रूट्स ते सगळे यात घालायचे, पण थोडे कापून घालायचे. अख्खे घातले की काही वेळेला ते बारीक होत नाहीत, कारण हे लिक्विड आहे थोडंसं मिश्रण, त्यामुळे. म्हणून आपल्याला असे थोडे बारीक करून हे ड्रायफ्रूट्स घालायचेत. काजू, बदाम, पिस्ता तुम्हाला जे घालायचे ते घाला. तर मी पिस्ता आणि बदाम घातलेले आहेत माझ्या आवडीप्रमाणे. आता हे एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं. ड्रायफ्रूटसुद्धा मस्त बारीक झालेले आहेत. वरून मी थोडेसे पिस्त्याचे असे पातळ काप घालणार आहे, खूप जास्त नाही, एकदम एक छोटा चमचाभर, आणि हे असं मिक्स करून घेणार आहे. तर आता आपल्याला मोल्डमध्ये हे मिश्रण भरून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे मोल्ड नसतील तर तुम्ही कोणत्याही वाटीमध्ये किंवा मग ग्लासमध्ये हे मिश्रण सेट व्हायला ठेवून देऊ शकता. माझ्याकडे हे 4 मोल्ड आहेत, तर याच्यामध्ये मी हे मिश्रण भरून घेणार आहे आणि एका ग्लासमध्ये भरून घेणार आहे. घरी बसल्या बसल्या तुम्ही एवढी स्वादिष्ट अशी कुल्फी तयार करू शकता. तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. तर मी हे 4ही मोल्ड आता भरून घेतलेले आहेत. त्यानंतर मी उरलेलं जे मिश्रण आहे ते वाटीमध्ये किंवा ग्लासमध्ये भरून घेणार आहे. तर इथे मी एक ग्लास घेतलेला आहे. ग्लासमध्ये सुद्धा उरलेलं मिश्रण भरून घेऊया. बघूनच तोंडाला पाणी आलं असेल ना, तर नक्की ही थंडगार कुल्फी घरी ट्राय करून पहा. ग्लासच्या वरून मी एक फॉईल पेपर असा गुंडाळून घेतलेला आहे, म्हणजे त्यात पाणी वगैरे जाऊ नये त्यासाठी. आता ही प्लेट आपण फ्रीजरमध्ये ठेवून देऊया. खाली ठेवायची नाही, फ्रीजरमध्येच ठेवायची, तरच ही कुल्फी सेट होईल. साधारण मी 8 ते 9 तासासाठी हे सेट व्हायला ठेवून देणार आहे. तुम्हाला जास्त वेळसुद्धा लागू शकतो, जसं तुमचं फ्रीजचं टेम्परेचर आहे. काही वेळेला जुनं फ्रीज असलं तरीही सेट होत नाही. आता जवळजवळ 9 तासानंतर मी ही प्लेट बाहेर काढलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त हे मिश्रण सेट झालेलं आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दोन्ही हातांच्या मदतीने ही कुल्फी काढून घ्यायची आणि तुम्ही या कुल्फीचं टेक्स्चर आणि कलर पाहू शकता. एकदम मार्केटसारखी झालेली आहे आणि मला स्वतःला सुद्धा विश्वास बसत नव्हतं की घरी बनवलेली कुल्फी एवढी मार्केटसारखी होऊ शकते. आता हे सगळ्या कुल्फ्या मी डिमोल्ड करून घेते. कस्टर्ड पावडर वापरली नाही आहे किंवा मावासुद्धा वापरलेला नाही आहे, तरीही टेक्स्चर असं आहे की जसं की आपण यात मावाच वापरलेला आहे आणि चवीला तर एवढी जबरदस्त झालेली की तुम्ही ही रेसिपी ट्राय केलीच पाहिजे. तर कशी वाटली आजची ही रेसिपी कॉमेंट करून नक्की कळवा आणि प्लीज ही रेसिपी नक्की ट्राय करा. तर या कडकडत्या उन्हामध्ये या थंडगार कुल्फीचा स्वाद नक्कीच घ्या. नक्की घरी ट्राय करा आणि कॉमेंट करून नक्की कळवा. त्यासोबतच आपण इथे ग्लासमध्ये सुद्धा कुल्फीचं हे मिश्रण सेट व्हायला ठेवू दिलेलं, तर तुम्ही वेगवेगळ्या वाट्यांमध्ये सुद्धा ठेवू शकता. थोडे पिस्ताचे काप आणि रोज पेटल्सने मी थोडंसं सजवलेलं आहे, तर दिसायलाही सुंदर दिसतं त्याने. आणि तुम्ही पाहू शकता मस्त हे सेट झालेलं आहे. ही कॅरमल मलाई कुल्फी तुम्हाला आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीसोबत एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.